बायू नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो आज आपल्या इचलकरंजीमध्ये होत आहेत। आज या स्पर्धेचा बक्षीस वितरण या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय दादा, आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय आवाडे साहेब, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे साहेब, आमचे मित्र आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, आदरणीय शिवाजीराव पाटील, अशोकराव माने साहेब, आयुक्त सोनवणे साहेब, आपले कलेक्टर एडगे साहेब, एसपी पंडित साहेब, जेडपीसी व कार्तिकेयन साहेब, पल्लवी पाटील, माणिक पाटील, निलिमा अडसूळ, चंद्रकांत जाधव, गोपाल कुलकर्णी आणि राज्यातून आलेले मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे खेळाडू कष्ट करणारे घेणारे त्यांचे मार्गदर्शक, क्रीडा प्रेमी, पत्रकार बंधू, प्रेक्षक आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणारे संघटनेचे सगळेच पदाधिकारी, पंच, आमच्या क्रीडा विभागाचे सगळे अधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपले राहू गेलं मी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या टीमचं या राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या इचलकरंजीमध्ये त्यांनी आयोजित केल्या। अनेक चांगल्या स्पर्धा इथं खेळवल्या। साधारण 17 जिल्ह्यातील एकूण साधारणतः 40 संघांनी यामध्ये भाग घेतला। 800 खेळाडू यामध्ये सहभागी झाले आणि एक चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या। शेवटची मला वाटतं आता फायनल ही फक्त राहिलेली आहे। खरं तर इचलकरंजी म्हणल्यानंतर इथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये क्रीडा कामगिरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय अनेक खेळाडू, अनेक नामवंत म्हणजे खाशाबा जाधव साहेबांपासून ते हिंद केसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज श्री तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळुंके, स्वप्नील पाटील अशा अनेक खेळाडूंना देशात केलं। निश्चित प्रकारे आज मगाशी आवाडे साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगत होते की इचलकरंजी आणि हातकणंगले या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत। निश्चित प्रकारे शेवटी ही नगरी आहे, इथं अनेक खेळाडू एक चांगल्या प्रकारचा खेळ हे खेळत असतात। इथं खो खो आपण ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती की इचलकरंजी मध्ये एक कापडाचा खूप मोठा इथं व्यवसाय आणि त्याचप्रमाणे खो खोचं प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत, गल्लीत इथं खो खो ही स्पर्धा खेळली जाते। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या जानेवारी दिल्लीमध्ये जी खो खो वर्ल्ड कप स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये ती झाली आणि त्याचं यजमानपद हे आपण आपल्या भारतामध्ये पार पडलं। आणि महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या मध्ये आपली प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, वैष्णवी पवार, रेश्मा राठोड या महिला खेळाडू, तसेच प्रतीक वायकर, सुरेश गरगटे, रामजी कश्यप, अनिकेत पोटे, आदित्य गणफुले या पुरुष खेळाडूंनी देशाचं प्रतिनिधित्व केलं। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या स्पर्धेमध्ये आपल्या देशाला जी ह्याच्यामध्ये महिला आणि पुरुष मध्ये आपण विन झालो, त्याच खेळाडूंचं पण निश्चित प्रकारे सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। आणि अलीकडच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलं या राज्यातले अनेक खेळाडू एक चांगलं काम करतायत, त्यांना पाठिंबा देणं, त्यांना सहकार्य करणं ही निश्चित प्रकारे राज्य शासनाची भूमिका आहे।
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे खेळाडू देश पातळीवरती राज्य पातळीवरती चांगल्या प्रकारचे खेळ करतात, 5% आरक्षण तर आहेच, पण त्याप्रमाणे दुसरा पण आपण शासनाने निर्णय घेतलेला आहे, या सर्वांना थेट नियुक्ती ही शासनाच्या वतीनं दिली जाते। आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचा गौरव करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना शासन सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। साधारणतः 216 खेळाडूंना नियुक्ती दिलेली आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये 32 खेळाडूंना आपण थेट नियुक्ती देतोय। याचा उद्देश एकच आहे, या खेळाडूंना कुठेतरी पाठिंबा मिळाला पाहिजे, त्यांना कुठेतरी राज्याविषयक चांगलं त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ तिथं झाला पाहिजे। या बाबतीत एवढंच सांगतो, शेवटी अधिक न बोलता आदरणीय आवाडे साहेब बोलणार आहे, त्यामुळे मी न बोलता मी एवढंच सांगतो की आपल्या आमदार साहेबांनी मला आवाडे कुटुंबाचं खरंच एक आभार मानावेत। आज तिन्ही आजोबा, वडील, मुलगा, यड्रावकर साहेब, हे तिन्ही माने साहेब, ही तिन्ही मंडळी आज तुमच्या सगळ्या लहान मुलांना तुमच्या सगळ्यांचा खो खोचा खेळ बघण्यासाठी एक पाठिंबा देण्यासाठी आज हे तिघजण सुद्धा आदरणीय दादा तर हजर आहेत। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की दादांचा स्वभाव, अजितदादा पवार साहेबांची काम करण्याची पद्धत, एक खमक्या उपमुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे। निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील, यांच्या माध्यमातून मी आवाडे साहेबांना एवढंच सांगतो, राहुलजींना एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे तुमच्या मागणीचा विचार क्रीडा आदरणीय दादा त्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतील, पण निश्चित प्रकारे तुमच्या मागणीचा विचार त्या बाबतीमध्ये ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि ज्यांचा विजय झाला त्या सर्व विजय आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर माननीय श्री प्रकाश आवाडे साहेब, माजी वस्त्रोद्योग मंत्री